जय शिवराय मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान आणि त्यांची उपजीविका सुधारवण्यासाठी 13,966 कोटी रुपयाची तरतूद करून 7 नव्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 2 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली। या बैठकीमध्ये 13,966 कोटी रुपयाच्या खर्चाच्या या 7 योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामधील पहिली योजना असणारे डिजिटल कृषी अभियान, ज्याच्यासाठी 2,817 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत 2 प्रकारांमध्ये योजनांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। एक तर ॲग्रिस्टॅक आणि दुसरा आहे कृषी निर्णय समर्थन प्रणाली। ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं नोंदणी कार्यालय, गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय, पीक पेरणी नोंदणी कार्यालय अशा प्रकारामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारवण्यासाठी या अभियानाच्या अंतर्गत प्रयत्न केले जाणार आहे। डिजिटल कृषी अभियान राबवलं जाणार आहे। याच्यानंतर दुसरा जो प्रकार असणार आहे तो म्हणजे कृषी निर्णय समर्थन प्रणाली, ज्याच्यामध्ये शेतजमिनीचा भौगोलिक डाटा, दुष्काळ पूर निरीक्षण, याचबरोबर हवामान उपग्रह डेटा, भूजल जल उपलब्धता डेटा आणि पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानकीकरण अशा प्रकारच्या बाबी याच्या अंतर्गत कव्हर केल्या जाणार आहेत। या अभियानामध्ये काय गोष्टीची तरतूद केलेली आहे तर त्याच्यामध्ये मातीचं प्रोफाईल, डिजिटल पिकांचे अंदाज, ज्याच्यामध्ये पीक पाहणीसारखे प्रकल्प असतील, डिजिटल उत्पन्न प्रतिमानकीकरण, पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था, AI आणि बिग डेटा सारखे आधुनिक तंत्रज्ञान, खरेदीदारांशी संपर्क व्यवस्था आणि मोबाईलवरून अद्ययावत माहिती अशा प्रकारेमध्ये एक डिजिटल कृषी अभियान या ठिकाणी राबवलं जाणार आहे आणि तब्बल 2817 कोटी रुपयाचा खर्च या अभियानासाठी केला जाणार आहे। याच्या अंतर्गत दुसरं अभियान असणार आहे अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान, ज्याच्यासाठी 3,979 कोटी रुपयाची तरतूद करून 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वपूर्ण असं अभियान राबवलं जाणार आहे। याच्यामध्ये कृषीविषयक विविध संशोधन, शिक्षण, वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, अन्न व चारा पिकांसाठी अनुवांशिक सुधारणा, कडधान्य आणि तेलबिया पिकातील सुधारणा, व्यावसायिक पिकातील सुधारणा, कीटक, सूक्ष्मजंतू, परागकण इत्यादीवरती संशोधन अशा प्रकारची कामं याच्या अंतर्गत केली जाणार आहेत। तिसरं अभियान असणार आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण, याच्यासाठी 2291 कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे। याच्या अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन शिक्षणाचं आधुनिकीकरण, याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल DPI, AI, बिग डेटा, रिमोट आणि नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा समावेश अशा प्रकारच्या विविध बाबींचा याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। चौथी बाब असणारे चौथा अभियान असणारे शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन, एकूण 1702 कोटी रुपयाच्या खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत घेण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पशु आरोग्य व्यवस्थापन, पशुवैद्यकीय शिक्षण, दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, पशु अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, उत्पादन आणि सुधारणा, प्राण्याचे पोषण आणि लहान रवंत निर्मिती आणि विकास अशा प्रकारच्या बाबीचा याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। पाचवा अभियान असणारे फलोत्पादनाचा शाश्वत विकास, 860 कोटी रुपयाच्या तरतुदीसह बागायती पिकामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी या अभियानाचा समावेश करण्यात आलेला आहे। उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण बागायती पिकं, मूळ कंद, कंदाकृती सूक्ष्म पिकं, याचप्रमाणे भाजीपाला, फुलशेती आणि मशरूम पिके, वृक्षारोपण, मसाले, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती इत्यादी बाबींचा याच्या अंतर्गत समावेश करून या फलोत्पादनाचा शाश्वत विकास करण्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे। याचप्रमाणे 1202 कोटी रुपयाच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण, 1115 कोटी रुपयाच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा प्रकारचे एकूण या 7 बाबी या ठिकाणी अभियानाच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत आणि अशा प्रकारच्या 7 योजनांना 13,966 कोटीच्या निधीसह आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशा योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या जे काही विविध समस्या आहेत निराकरण करण्यावरती प्रयत्न केले जाणार आहेत। याचबरोबर शेतकऱ्यांना डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। धन्यवाद।